श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, बघा मी तुम्हाला आहे ना बांधायचा कसा ह्याचा व्हिडिओ बनवून दाखवते. कारण खूप जणींचे ना खालपर्यंत बांधलेले पीस येत नाही आहे, त्याच्यामुळे उगीच आपली कंप्लेंट पुढे नको जायला. हे बघा आता हे एका ताईंनी बांधलेलं आहे, किती व्यवस्थित बांधलं आहे बघा खालपर्यंत. ठीक आहे, आणि वरूनसुद्धा किती व्यवस्थित त्यांनी पॅक करून बांधलं आहे. हे आत्ताच एक साक्षी गावडे ताई मला पीस देऊन गेला. बघा किती छान बांधले त्यांनी. अशा पद्धतीनेच आपल्याला सगळे पीस बांधायचे आहेत की जेणेकरून आपलं रिजेक्शन होता कामा नये आपल्या मालाचं. आता कसं होतं ना मैत्रिणींनो, एवढा सगळ्यांचा माल असतो, त्यात नवीन बायकाही वाढत चालल्यात आपल्याकडे. तर मी कुणाला माल परत देऊ ना, सगळा माल आपण एकत्र पॅक करून देतो हे तुम्हालाही माहिती आहे. मी काय प्रत्येकीचा 1000-2000 असा वेगळा तर बांधून देणार नाही आहे ना. समोरच्याला देताना मी पूर्ण बॉक्स पॅकिंगच करून देते. मग आता जर त्याच्यामध्ये कुणाचा माल खालून ओपन राहिला तर मी ते रिटर्न कुणाला करू सांगा बरं. मग ते मला करावं लागतं ना सगळे रिटर्न आलेले पीस. म्हणून सांगते, रिक्वेस्ट आहे की असं करू नका. मी तुमच्याकडनं एकही पैसा न घेता मी तुम्हाला फक्त एक मदत म्हणून मैत्रिणींनो करते. तर माझ्या मेहनतीचं असं हे नका करू प्लीज. हे बघा हे पीस आहेत ना आपल्याला असे घ्यायचे आणि ह्या 2 बोटांच्या मध्ये ह्या पीसला अशा पद्धतीने पकडायचं आहे. ठीक आहे, हे पूर्ण असे पीस एक सिंगल जमा करायचे आहेत. काही वेळ लागत नाही, 2 मिनटं फक्त लागतील. हवं तर तुम्ही 10 बंडल एका वेळेला ओपन करून रिंग आणि मनी टाकून करून ठेवा. एका पीसने बांधून ठेवा सेपरेट आणि एकाच वेळेला सगळे बांधा. काही प्रॉब्लेम नाही. असं नाही आहे की झाल्यावरच आपल्याला लगेच ते बांधायचे. एका सिंगल पीसने बांधून ठेवा, त्यात काय आहे एवढं. पण आपल्याला त्रास होईल, दुसऱ्यांना आपल्यामुळे त्रास होईल असं काम आपल्याला नाही करायचं आहे. ठीक आहे, आता हे अशा पद्धतीने आपल्याला सगळे एकत्र करायचे आहेत. काहींनी जे पीस एकदम खाली ओपन ठेवलेत ना, मी ते पण तुम्हाला शो करते. 1 मिनटं थांबा. हे अशा पद्धतीने सगळे एक सिंगल पीस मैत्रिणींनो जमा करायचे आहेत. ठीक आहे, हे बघा मैत्रिणींनो, हे असे जमा केले ना सगळे, ह्या बोटांमध्येच आपल्याला हे पीस पकडायचे की फक्त असे 2-3 वेळा अशा बोटांनी ह्याला आपण सेपरेट करून घेऊयात की ते व्यवस्थित होतात. ठीक आहे, कारण इलॅस्टिक गुंडाळले जातात म्हणून. हे झाले. त्याच्यानंतर ही जे आपण सिंगल पीस ठेवतो ह्याला, हे जे मधली 2 बोटं आहेत ह्याच्यामध्ये हिला पकडायचं आहे. सॉरी, ही जी 2 बोटं आहेत ह्याच्यामध्ये हिला पकडायचं आहे आणि एकदम वरच्या बाजूला हिला बघा दिसतंय हे टोक आणि हे इलॅस्टिक इथे गाठ मारायची आहे. ये, मी आता त्याला विचारलं तू गेली कुठे, तर मला म्हणाला तिकडे बसली आहे. थांब, इथे आपण ह्याला 2 गाठी मारल्या आहेत. हे बघा इथे मी याला 2 गाठी मारल्या आहेत. बस 2 गाठी सुद्धा खूप होतात, 3री गाठ मारायची गरज नाही आहे. बघा किती व्यवस्थित प्रॉपर झालं हे. ठीक आहे, त्याच्यानंतर हेच इलॅस्टिक आपल्याला फक्त खाली फिरवत यायचं आहे मैत्रिणींना. ठीक आहे, आणि ह्याला फक्त ज्यावेळेला आपण इलॅस्टिक खेचतो त्यावेळेला जरा बंडल व्यवस्थित पकडा की जेणेकरून ते स्ट्रेट येतील. हे बघा असे काम चाललंय आणि हे खालपर्यंत आपल्याला बांधून घ्यायचं आहे. आणि हे जे टोक आहे राहिलेलं ते ह्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करायचं, म्हणजे फक्त आतमध्ये घालून घ्यायचं. किती आहेत? एक आहे आणि पहिला ड्रेस आहे ना, हां, शिलाई घ्यायची. ओके. ह्याला असा आतमध्ये ह्याच इलॅस्टिकमध्ये गुंडाळू आहे ना मैत्रिणीनं 2-3 वेळा टाकून द्या. बस झालं बंडल रेडी. बघा ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. आता हे बघा हे किती ओपन आहे, हे कसं दिसतंय तुम्हीच बघा. हे असं आपल्याला नाही पाहिजे. हे वरून सुद्धा एवढं ओपन आहे. हे आता मला बांधून टाकावे लागणार आहेत. माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे मैत्रिणींनो.
त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या. तुम्ही स्वतः बघता जेव्हा तुम्ही शॉपमध्ये येता तेव्हा दुकानामध्ये हल्ली किती गर्दी असते. तर असं नका करू. हे तुमचं काम आहे, माझं काम नाही आहे. ठीक आहे. तर थोडंसं समजून घ्या आणि सपोर्ट करा. मी जर तुम्हाला एवढा सपोर्ट करते तर तुमचं कर्तव्य आहे मला सपोर्ट करणं. ठीक आहे. बाय. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.